11 मे 2026 ब्रिगेड जोन्स डायरी हा अमेरिकन सिनेमा पाहिला. ती जी ब्रिगेड जोन्स नावाची मुलगी असते, 31 वर्षाची मुलगी असते, तर तिला डायरी लिहायची सवय असते. तर तिने आपल्या डायरीत काय काय लिहिलंय थोडक्यात त्याचं वर्णन आहे. तर ती तशी एक फ्री बर्ड म्हणून मुलगी असते. तिचं काही तसं कोणाशी अफेअर नसतं. बरेच लोकांनी प्रयत्न केले असतात, पण तिने काही कोणाला भाव दिला नसतो. पण तिला कंटिन्युअसली स्मोकिंगची सवय असते, ड्रिंक्स करत असते, मुफट असते, वाटेल तसं कुठे काय बोलावं काही नाही, कसेही कपडे घालत असते. तर तिच्या आईला असं वाटत असतं की हिचे काही कोणी बॉयफ्रेंड्स होणार नाहीत किंवा हिचं कधी लग्न होणार नाही, ही अशी एकटीच मरणार. म्हणून तिच्या आईचे प्रयत्न चालू असतात की पार्टीमध्ये तिला आपल्याबरोबर घेऊन जा किंवा लोकांना बोलव आणि मग याचा मुलगा त्याचा मुलगा दाखव, असं वगैरे प्रकार चालू असतात. तर अशा ह्याच्यातच एक डायव्होर्सी असतो लॉयर मार्क म्हणून. तर तो आपल्या आईसोबत आला असतो एका पार्टीत. तर ही म्हणजे दाखवते त्याला की हा बघ हा मार्क आहे, तर हा चांगला आहे, तुला खूप सांभाळून घेईल वगैरे, त्याची ओळख करून देते आणि त्याच्या समोर इंट्रोड्यूस करते की लहानपणी हे आपल्या तिथे जवळच राहायचे आणि त्यांच्या पूलमध्ये तू नागडी पोहायची वगैरे असं. तर त्यावेळेस तिला खूप एम्बॅरेसिंग होतं आणि त्यालाही ते थोडंसं आवडत नाही वगैरे. तर फारसं काही त्यांचं दाखवलं नाही. ही एका पब्लिशरच्या ऑफिसमध्ये काम करत असते जोन्स. तर तो जो डॅनियल म्हणून तिचा बॉस असतो तो तिच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करत असतो आणि रोज तिला म्हणजे मेलवर काही 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 अश्लील असे हे म्हणजे पाठवत असतो. शेवटी ती विचार करते बघूया तरी, मग ती बोलते त्यांच्याशी आणि मग त्यांचं जमतं छान. मग भरपूर सेक्स लाईफ वगैरे एन्जॉय करतात ते. पण अचानक एक दिवस तो म्हणतो की अरे मला तू आता इकडनं मी तुला गाडी अरेंज करून देऊया, मला अर्जंटली जायचंय. आणि तो येतो म्हणजे घरी येतो. तर ही जेव्हा येते गाडीतनं तर त्याच्याच घरी येते. तर तो म्हणतो तू घरी जा फ्रेश होऊन घे. पण तिला शंका येतेच आणि ती बघते तर त्याचं एका दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर चाललेलं असतं. तिचं म्हणजे काय म्हणायचं, दिल टूट गया टाईप वालं होतं, कारण पहिल्यांदाच तिने कोणाबरोबर असं हे केलं असतं आणि तिने रिअली त्याच्याबरोबर एन्जॉय केलं असतं. तिला आवडत असतं की तो आपलं प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि आपल्याला पाहिजे तसं सगळं करून देतो. मजा म्हणजे येत असते तिला. पण मग ते तिला वाईट वाटतं. मग ती परत खूप, आणि तिचे 3 बॅचलर फ्रेंड्स असतात. त्यातला एक मुलगा असतो जो गे असतो आणि 2 मुली. अशा त्या आपल्या त्यांच्या ये जा पार्ट्या चालू असतात किंवा मोकळेपणे बोलणं असं तसं. तर त्या सगळ्यांनाच मार्क आवडत असतो. तर मग एक दिवस अचानकच मग तिला म्हणजे हे असं कळल्यामुळे मग ती जॉब सोडायचं ठरवते. डॅनियलला पण त्याच्या आधी ती इंटरव्ह्यू देते. ते एका टीव्ही कंपनीमध्ये तिला जॉब मिळतो आणि ती म्हणजे तिथे चांगल्या प्रकारे ती परफॉर्म करते त्या टीव्ही शो मध्ये. नंतर म्हणजे सगळे अप्रिशिएट करतात तिला. पण ते परत उतरताना वगैरे फायर ब्रिगेडच्या ह्याच्यातनं तिचं मागची बाजू दिसणं वगैरे वगैरे सगळे प्रकार चालू असतात. आणि मार्कची अधनं-मधनं तिची भेट होत असते, पण त्या दोघांचं असं जरा खुन्नस टाईपची चसल चालू असते. खरं तर दोघांनाही मनातून एकमेकांबद्दल ओढ असते. म्हणजे जोन्सला पण मार्क बद्दल ओढ वाटत असते, पण तिला असं वाटत असते की तो खूप आखडू माणूस आहे. आणि मार्कला ती आवडत असते, पण तिचे काही काही गोष्टी म्हणजे ही अशी का वागते अशी विचित्रासारखी. पण मार्कची एक असिस्टंट असते, ती सारखी त्याच्याबरोबर चिकटलेलीच असते. आता जेव्हा मग हे कळतं त्याला मार्कला की त्या दोघांचं अफेअर तुटलंय हे म्हणजे किंवा असं असं झालंय आणि तिने आता नवीन जॉब केलाय, तर हा घरी येतो तिला भेटायला. तर त्या दिवशी तिचे फ्रेंड्स वगैरे पण येणार असतात. मग हा म्हणजे कबूल करतो पहिल्यांदा की तू जशी आहे तशी मला आवडतेस. तर मी म्हणते मग मला पण तू आवडतो जसा आहे तसाच. आणि मग तेवढ्यात फ्रेंड्स वगैरे येतात. मग काही परत त्यांचं होत नाही, पण म्हणजे त्या दिवशी तिचा वाढदिवस असतात म्हणून आलेले असतात.
आणि ती त्यांच्याकरता बनवत असते काही काही, पण तिला एकही गोष्ट जमत नाही. मग यांनी आपलं ऑमलेट वगैरे काही काही बनवून देत होतो मार्क. तर तिला त्याचा तोही अँगल दिसतो की अरे हा कसं मन सांभाळून घेतो आपलं आणि त्याला कुकिंग पण येतं वगैरे. पण तेवढ्यात परत हा तिचा जुना बॉस येतो डॅनियल बाटली घेऊन आणि म्हणतो मला वाटलं तू एकटीच असशील असं तसं. आणि मग तर ती म्हणते की तू तिथे एंगेज होतास नाही तर तिच्या बरोबर लारा बरोबर. नाही नाही मला सारखी तुझीच आठवण येत होती, मला कळलं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही जरी दुसऱ्या मुली असल्या वगैरे वगैरे. मी ते डायलॉग मारतो. शेवटी हा मार्क त्याला डॅनियलला म्हणतो चल जरा खाली जाऊन आपण बोलू. आणि त्या दोघांची चांगली फायटिंग होते. त्या फायटिंग मध्ये मार्क त्याला मारून निघून जातो आणि डॅनियलला ही सांभाळते. पण ती म्हणते तू नुसतं मुलींबरोबरच फिरत राहा. तू मागेच म्हणाला होता की माझं काही एका मुलीने होणार नाही, मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी लागतात वगैरे वगैरे. मग ती त्याला पण हे करते. मग एक म्हणजे तिचं त्या टीव्ही याच्यामध्येच तिचं करिअर छान होत राहतं. ती खूप चांगली एक रिपोर्टर होते. आणि मग ते असं रिपोर्टिंग करत असताना तिला एका कपलचं इंटरव्ह्यू घ्यायचा असतो, ज्याचा म्हणजे लॉयर हा मार्क असतो. तर पण तो कोणालाच घेऊ देत नाही इंटरव्ह्यू. पण मग जेव्हा त्याला कळतं की हिला पण घ्यायचा होता इंटरव्ह्यू आणि त्यांनी मुद्दामून घेऊ नाही दिलाय कोणाला, तर मग हा म्हणतो ठीक आहे म्हणे मी अरेंज करतो. मग स्पेशल इंटरव्ह्यू त्यांचा अरेंज करून देतो. तर मग त्याच्यामुळे ती एकदम सगळ्या दुनियेमध्ये एकदम प्रसिद्ध होऊन जाते. सगळ्यांना खूप आवडतं की इतकं छान वगैरे. पण मग परत म्हणजे काय कसं म्हणजे त्यांचं काही असं पुढे गाडी सरकतच नाही. मग शेवटी एक पार्टी ठेवलेली असते मार्कच्या आई वडिलांनी. तर तिथे हिची आई परत वाटते की चल आपण जाऊया. आणि म्हणजे ती पण ठरवते की आता मार्कनी आपल्याला पुष्कळ मदत केली आणि तो विलिंग पण आहे तो आपल्या बरोबर लग्न म्हणजे आपल्या बरोबर राहायला आणि हे करायला दोस्ती करायला. तर आपण जाऊया पार्टीमध्ये आणि मग त्याच्या मन मोकळं करू त्याच्याजवळ. मग त्या पार्टीमध्ये त्याचे वडील सांगतात की माझा म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की माझा मुलगा आता मोठा लॉयर झालाय आणि त्याला अमेरिकेत एक मोठी फर्म मध्ये जॉब मिळाला आणि त्याच्याबरोबर ही नाझरा पण जाणार आहे त्याची ती असिस्टंट. आणि पुढे ते दोघं बरोबरच काम करणारे आणि पुढे मागे ते दोघं लग्नही करतील वगैरे वगैरे. तर सगळे खूप खुशी म्हणून टाळ्या वाजवतात. ही एकटीच ओरडते नाही वाईट आहे म्हणजे खूप वाईट गोष्ट झाली. तर सगळे म्हणतात हा वाईट काय याच्यामध्ये सगळं छान. तर ती म्हणते नाही वाईट याच्याकरता की इतका चांगला लॉयर आपण आपला देश घालवतोय ना दुसऱ्या देशाला चाललंय आपल्या याच्यातला हे वगैरे. असं करून ती गप्प होऊन जाते आणि मग तिथून ती निघून जाते. परत तिला खूप वाईट वाटतं की आता शेवटी आपण एकटंच राहणार. आणि मग हा अमेरिकेत गेलेला दाखवलाय. मग तिचे सगळे फ्रेंड्स परत येतात म्हणतात जाऊ दे ना म्हणे नाही तर नाही मार्क आपण एन्जॉय करू आपण जाऊया पॅरिसला वगैरे. आणि मग ते लोक पॅरिसला जायचा प्लॅन करतात. तर जसेच हे लोक कारमध्ये बसायला येतात हिला समोर मार्क दिसतो. ती म्हणते अरे तू तर अमेरिकेला हो नाही मी गेलो होतो पण मला असं वाटलं की आपण इथे काहीतरी सोडून आलोय मागे काहीतरी सोडून जातोय म्हणून आलो म्हणे मी परत. आणि काय सोडून जातोय म्हणजे ही विचारते जोन्स. मी तुला गुड बाय किस द्यायचं विसरलो ना. तर अच्छा चल चल वरती जाऊन आपण बोलूया. आणि मग ती आपल्या फ्रेंड्सला म्हणते जा जा तुम्ही पॅरिसला मी काही येत नाही. आणि मग हे दोघंही वर जेव्हा रूम जातात तिच्या घरी तर ही म्हणते आता हा चान्स घालवायला नको. आणि कारण तिने अंगाभर कपडे घातले असेल ही म्हणते असं मस्त आता छान कपडे घालूया आणि खाली येऊ. कारण तो एकदम तिला जवळ घ्यायच्या याच्यात असतो गुड बाय किसच्या बहाण्याने. तर ही म्हणते 2 मिनिट थांब मी आली. ती आत कपडे बदलायला जाते आणि तर तो तिथे टेबलवर पडलेले मॅगझिन आणि हे पाहत असतो. तर त्याची तिची डायरी असते आणि त्या डायरीत तिने सगळं मार्क बद्दल वाईट वाईट म्हणजे आय हेट हिम फार आकडू आहे असं तसं असं लिहिलेलं असतं. तर तो म्हणतो अच्छा असं का. आणि तरा 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 तिथून निघून जातो. ती खाली येते बघते तर मार्क निघून गेलेला आणि ते डायरीचे पानं उघडी दिसतात आणि हेट हिम.
तिला ती बघते तो लांब गेला असतो, ती तशीच कपड्यांमध्ये पळत 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 त्याच्या मागे जाते. तर तो एका शॉप मधून बाहेर येतो आणि म्हणतो, ती म्हणते सॉरी सॉरी, मी असं लिहिलं म्हणे, मला तसं नव्हतं म्हणायचं. तो म्हणे नाही, मागचं जे झालं ते झालं, आता नवीन सुरुवात करायची ना, म्हणून मी नवीन डायरी घ्यायला आलो होतो, असं तो म्हणतो. आणि मग दोघं तिथेच रस्त्यावरच सुरू होऊन जातात. म्हणजे शेवटी त्या दोघांचं परत जे एकमेकांबद्दल गैरसमज असतात किंवा काय असतात ते दूर होतात आणि पुन्हा दोघं एकत्रच यायचं ठरवतात. सगळं पब्लिक त्यांना बघायला लागते, तिचं घुंगण, कारण ती तशीच आलेली असते. मग हा लगेच आपला ओव्हरकोट तिच्या अंगावर वगैरे घालतो आणि तिथेच सिनेमा संपले. तर असा मजेदार, म्हणजे एक मजेदार मुलगी आणि तिने लिहिलेली डायरी आणि तिच्या आयुष्यात आलेले लोक, पण एकमेकांबद्दल ओढ असूनही वेळ लागला दोघांनाही एकत्र यायला, पण शेवटी आले. तर छान आहे, मजेदार.